Myself, Sunita Amrutsagar, Assistant Professor, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। तर आपण बघतोय मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, आधुनिक व्यवस्थापन पद्धती, आणि त्याच्यामध्ये मायकल पोर्टर यांचं योगदान आपण बघतोय। त्यामध्ये आपण स्पर्धात्मक व्यूहरचना हा भाग जो आहे तो पाठीमागच्या लेक्चरला बघितला होता। आज आपण बघणार आहोत उद्योगाची संरचना व स्पर्धात्मक बल घटक। तर उद्योगाची रचना आणि स्पर्धात्मक बल घटक म्हणजेच स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर ऑफ इंडस्ट्री अँड कॉम्पिटिटिव्ह फोर्सेस त्याला म्हटलं जातं। तर स्पर्धात्मक व्यूहरचना, इथं विरेचन झालेलं आहे तो शब्द आहे व्यूहरचना, ठरवण्यासाठी नफा मिळविण्याच्या दृष्टीने उद्योग क्षेत्राची आकर्षकता लक्षात घेतली पाहिजे असे मत पोर्टर यांनी मांडले। कोणत्याही उद्योगातील स्पर्धेची परिस्थिती ही 5 स्पर्धात्मक बल घटकावरून ठरते। आता बल घटक म्हणजेच काय? फोर्सेस, कॉम्पिटिटिव्ह फोर्सेस असं आपण म्हणतो त्याला, कारण काही मराठी शब्दांचे अर्थ पटकन आपल्याला कॅच होत नाहीत, पण त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात असं म्हटलं तर काही आपल्याला त्याचे अर्थ पटकन लक्षात येतात। बल घटकावरून ठरते असे पोर्टर यांनी दाखवून दिले। हे 5 स्पर्धात्मक बल घटक पुढील आकृतीवरून स्पष्टपणे आपल्या लक्षात येतील। तर या ठिकाणी इथं आकृती काढलेली आहे, उद्योगाची संरचना व स्पर्धात्मक बल घटक। आता या घटकामध्ये त्यांनी एकूण 5 बल घटक सांगितलेले आहेत। पहिला घटक जो आहे तो पुरवठादार आहे, दुसरा घटक आहे उद्योगातील स्पर्धक सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसाय संस्थांमधील चढाओढ, तिसरा घटक आहे खरेदीदार, चौथा घटक आहे पर्यायी वस्तू सेवा, आणि 5वा घटक आहे संभाव्य प्रवेशोत्सुक। तर स्पर्धात्मक फायदा मिळवायचा आहे, स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे, तर काय व्यवसाय चांगला चालायला हवाय, आणि व्यवसाय किंवा उत्पादनाची प्रक्रिया चांगली जर चालायची असेल तर त्यासाठी काय गरजेचं आहे? तर सगळ्यात अगोदर पुरवठादार, जो आपल्याला कच्च्या मालाचा पुरवठा करत असतो, तो पुरवठादार या ठिकाणी सगळ्यात अगोदर महत्वाचा आहे। आणि मग या पुरवठादाराची सौदा शक्ती, ती कशाशी रिलेटेड एरो असा दाखवलाय बघा, उद्योगातील स्पर्धक सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसाय संस्थांमधील चढाओढ, म्हणजेच पुरवठादारा, कच्चा माल पुरवठा करणारा जो पुरवठादार आहे तो जर नियमितपणे पुरवठा करत असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत नसतील, त्यांची सौदा शक्ती जी आहे मालाबद्दलची, बाकी सगळ्या गोष्टीबद्दलची, ती जर व्यवस्थित मॅनेज झाली तर त्याच्यामध्ये अडचण येत नाही। म्हणजेच पुरवठादार हा घटक या ठिकाणी महत्वाचा असतो। आणि मग त्यामध्ये उद्योग संस्थेतील चढाओढ, आणि त्यामध्ये त्यानंतरचा जो घटक आहे तो खरेदीदार, हा खरेदीदार काय करत असतो? वस्तूची खरेदी करत असतो, आणि त्यामुळे खरेदीदारांची सौदा शक्ती हा भाग इथं महत्वाचा आहे। म्हणजे या ठिकाणी जशी पुरवठादाराची सौदा शक्ती भाग महत्वाचा असतो, तसा या ठिकाणी खरेदीदाराची सौदा शक्ती हा जो भाग आहे तो भाग महत्वाचा असतो। पण हे एवढे 2च घटक, 3च घटक महत्वाचे नाहीत, तर त्याच्याबरोबर चौथा जो घटक आहे तो पर्यायी वस्तू व सेवा। एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन जर व्हायला लागलं, मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग प्राप्त झाला की काय होतं, त्या वस्तूला असणाऱ्या पर्यायी वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या सेवा बाजारात येत असतात, आणि अगोदरची जी वस्तू आहे त्याचं विक्री जी आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे स्पर्धकांनी आपलं अनुकरण करू नये किंवा पर्यायी वस्तू बाजारामध्ये लगेच येता कामा नये, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी जी आहे ती इथं ठरवावी लागते। आणि म्हणजेच काय, तर पर्यायी वस्तूपासून धोका असतो इथं, तर त्याचा या ठिकाणी विचार करावा लागतो। आणि 5 नंबरचा घटक आहे तो संभाव्य प्रवेशोत्सुक, म्हणजेच नव्या स्पर्धकांचा धोका। या ठिकाणी एखादा व्यवसाय जर आला, चांगला चालायला लागला, ग्राहक जास्त मिळाले, तर अनेक नवीन संभाव्य प्रवेशोत्सुक जे आहेत, नवीन स्पर्धक जे आहेत ते त्या क्षेत्रामध्ये एंट्री करत असतात, आणि मग काय होत असतं, तिथं अनेक ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसते। म्हणजेच आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल कंपन्यांचा जर विचार केला तर जे टॉप मोस्टची कंपनी होती नोकिया,
ती आता सध्या आपल्याला कुठंच दिसत नाहीये. कारण काय झालं, ती नंतर मर्ज झाली. आयडिया कंपनी आता मर्ज झालेली दिसते. चाललंय काय सगळीकडे, तर मोठ्या प्रमाणात जिओनं बऱ्याचशा गोष्टी ॲक्वायर केलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे स्पर्धक जर वाढले तर काय होतं, जुन्या कंपनीचं अस्तित्व नाहीसं होत असतं. त्यामुळे नव्या स्पर्धकांचा धोका जो आहे तो धोका या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजेच एखाद्या उद्योगात सरासरीने किती नफा मिळेल हे वरील 5 बल घटकांच्या एकत्रित परिणामावर अवलंबून असतो. नफा किती मिळेल हे या 5 घटकांवरती अवलंबून असतं. स्पर्धात्मक बलाचा प्रभाव किमती, खर्च आणि आवश्यक गुंतवणुकीवर पडत असतो. तर यामध्ये किंमत काय ठेवले, खर्च कशा स्वरूपाचा आहे त्याच्यावर ते ठरत असतं. त्यामुळं नफ्यावर परिणाम होत असतो. हा परिणाम प्रत्येक उद्योगात वेगवेगळा असतो. तसेच विशिष्ट उद्योगातील हा परिणाम बदलू शकतो. यामुळं विविध उद्योगातील अंगभूत नफा क्षमता भिन्न असते. प्रत्येक उद्योगाची तिची प्रॉपर इनहेरंट आपण म्हणतो की नफा क्षमता ही भिन्न असते. विविध उद्योगात विविध बलाचा प्रभाव भिन्न भिन्न प्रमाणात होतो. म्हणजे हे जे 5 बल घटक आहेत त्या 5 बल घटकांचा प्रभाव जो आहे तो एका उद्योग क्षेत्रावर जसा असतो तोच आणि तसाच आणि तेवढाच दुसऱ्या उद्योग क्षेत्रावरती असेलच असं म्हणता येणार नाही. पोर्टर यांनी असे मत मांडले की व्यवसाय संस्था ही उद्योगांच्या संरचनेची गुलाम असते असं समजण्याचं कारण नाही. म्हणजे जे काही स्ट्रक्चर ठरलेलं आहे, जे काही सिस्टीम ठरलेली आहे त्या सिस्टीम प्रमाणेच नेहमी बऱ्याचदा काम करावं लागतं. तर पोर्टर असं म्हणतात की व्यवसाय संस्था देखील उद्योगाच्या संरचनेवर प्रभाव पाडू शकते. पोर्टर यांचं मत आहे की जी काही सिस्टीम आहे, जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवर व्यवसाय संस्था देखील उद्योगाच्या स्ट्रक्चरवर प्रभाव पाडू शकते असं पोर्टर यांनी मांडलेलं आहे. तर हे 5 बल घटक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा आपल्याला बघायचा आहे मूल्य साखळी. आता काय आहे मूल्य साखळी, कशाला म्हणायचं मूल्य साखळी, तर त्याच्यामध्ये मायकल पोर्टर यांनी असं प्रतिपादन केलं की फायदा मिळविणे आणि टिकविणे हे व्यवसाय संस्थेच्या मूल्य साखळीवरती अवलंबून असतं. कुठल्याही व्यवसायामध्ये ते असं म्हणतात की फायदा मिळवणं आणि टिकवणं हे मूल्य साखळीवरती अवलंबून असतं. आता काय आहे मूल्य साखळी, मूल्य म्हणजे काय, हा भाग आपल्याला इथं बघावा लागेल. तर व्यवसाय संस्था खरेदीदाराला जी वस्तू किंवा सेवा पुरविते त्यासाठी खरेदीदार जी रक्कम देण्यास राजी होतात ती रक्कम म्हणजे मूल्य होय. म्हणजे थोडक्यात किंमत. ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जो काही व्यवहार होतो या व्यवहारामध्ये दोघांना त्या व्यवहाराच्या अटी शर्ती मान्य होतात आणि व्यवहार घडतो आणि ग्राहक जो आहे जे मूल्य द्यायला तयार होतो, जी किंमत देतो, जी रक्कम देतो त्याला आपण मूल्य म्हणतो. विक्रीचे एकूण प्रमाण व प्रति नग किंमत यांचा गुणाकार म्हणजे एकूण मूल्य होय. लक्षात आलं का, विक्रीचं प्रमाण आणि प्रतिनग पर युनिट कॉस्ट त्याला आपण मूल्य म्हणतो. व्यवसाय संस्थेला मिळणारे मूल्य हे जेव्हा त्या मूल्य निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा ती व्यवसाय संस्था फायदेशीर असते. बघा म्हणजेच काय, तर उत्पादन खर्च जो आहे तो खर्च कमी ठेवला की या ठिकाणी नफा मिळत असतो. खरेदीदाराच्या लाभासाठी मूल्य निर्माण करणे व मूल्यापेक्षा कमी खर्चात ते साध्य करणे हे व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट असते. म्हणजे प्रत्येक व्यवसाय संस्था काय करत असते, उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असते, तरच या ठिकाणी नफा मिळू शकतो. तर मूल्य निर्माण होण्याचे उद्दिष्ट एका कोणत्या कार्यातून साध्य होत नाही, तर अनेक परस्पर संबंधित कार्याच्या साखळीमधून ते साध्य होते. उत्पादनाचे डिझाईन, त्याला मराठीमध्ये बघा अभिकल्प असा शब्द वापरलेला आहे, तयार करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी, विपणनासाठी, वितरणासाठी आणि या सर्व कार्यांना पुष्टी देण्यासाठी जी अनेक कार्य करण्यात येतात त्यांच्या गोळाबेरजेतून व्यवसाय संस्था तयार झालेली असते. मूल्य साखळी हा सुद्धा या अनेक कार्यामध्ये सामावलेली असते. ठीक आहे, तर काय आहे मूल्य साखळी मधील कार्य, काय केलं जातं, म्हणजेच एखादा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय टिकून राहणे, नफा मिळवणे आणि नफा मिळवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, क्वालिटी मेंटेन करणे, या ज्या सगळ्या गोष्टी आहे
या सगळ्या गोष्टी या ठिकाणी गरजेच्या असतात. तेच आपल्याला पुढील आकृतीवरून स्पष्ट करता येईल. त्याला आपण मूल्य साखळीमधील कार्ये किंवा एखादा व्यवसाय जो चालत असतो त्या व्यवसाय चालवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी कशा प्रकारची कार्य केली जातात. तर ही आकृती आपल्याला दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये हा जो पहिला भाग आहे याच्यामध्ये 4 मुद्दे मांडलेले आहेत. तर हे कार्य आपण बघतोय. तर ही जी 4 कार्य आहेत त्याला आपण सहाय्यकारी कार्य म्हणतो, सपोर्ट ऍक्टिव्हिटीज यांना म्हणतो. आणि ही जी 4 कार्य 5 मुद्दे आपल्याला खाली दिसतात त्याला आपण प्राथमिक कार्य असं म्हणत असतो, प्रायमरी ऍक्टिव्हिटीज. आणि हा जो भाग दिलेला आहे तो भाग आपण मार्जिन असं म्हणत असतो. मार्जिन किती मिळालं म्हणजेच नफा किती मिळाला, फायदा किती मिळाला, तर या मार्जिन याच्यामध्ये आपल्याला सांगितला जातो. म्हणजेच मूल्य साखळीमध्ये अनेक कार्य सामावलेली दिसतात. हे वेगवेगळ्या प्रकारची कार्य जी आहेत, सपोर्टिव्ह ऍक्टिव्हिटीज, प्रायमरी ऍक्टिव्हिटीज, सहाय्यकारी कार्य आणि प्राथमिक कार्य जे आहे ती कार्य या ठिकाणी केली जातात. त्यामध्ये पहिलं कार्य आहे व्यवसाय संस्थेच्या पायाभूत सुविधा. कुठलाही व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये जर नफा मिळवायचा असेल तर तिथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधा महत्वाच्या असतात. म्हणजेच काय, तर अर्थपुरवठा असेल, हिशोब असेल, व्यवस्थापन असेल, कायदेविषयक कामं असतील, तर ही पायाभूत कामं आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मानवी संसाधन व्यवस्थापन. व्यवसायासाठी माणसांची गरज आहे, त्यामुळे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो आहे तो भाग इथं महत्वाचा असतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांची भरती, निवड, नेमणूक, प्रशिक्षण, पगार हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. त्यानंतर आहे तंत्रज्ञानाचा विकास, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. तर उत्पादन व उत्पादन प्रक्रिया सुधारण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो वापर गरजेचा असतो. त्यानंतर आहे वस्तू व सेवा प्राप्त करणे, म्हणजेच प्रोक्युरमेंट असं म्हटलं जातं. आदानाची खरेदी करणे, या ठिकाणी गरजेच्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या इथं खरेदी केली जाते. त्यानंतरची जी कार्य आहेत प्राथमिक कार्य, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आगमन सहाय्यभूत सेवा. त्याला आपण इनबाउंड लॉजिस्टिक असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर मालाची अंतर्गत वाहतूक, माल साठवण, माल साठा नियंत्रण याचा समावेश इथं केला जातो. पुढचा जो भाग आहे तो उत्पादन क्रिया, त्याला आपण ऑपरेशन असं म्हणू शकतो. तर आदानाचे उत्पादनात रूपांतर करणे, जे काय आदान आहे, इनपुट आहे, त्याच्यावर प्रक्रिया इथं केली जाते. त्यानंतर आहे निर्गमन सहाय्यभूत सेवा, त्याला आउटबाउंड लॉजिस्टिक असं आपण म्हणतो. म्हणजेच पक्क्या मालाची साठवणूक, वाहतूक, वितरण यांचा समावेश इथं केला जातो. त्यानंतर आहे विपणन व विक्री, मार्केटिंग अँड सेल्स. तर याच्यामध्ये जाहिरात, विक्रय वृद्धी, वाटप साखळी, किंमत निश्चिती या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर आहे सेवा, सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये काय केलं जातं, दुरुस्ती, सुटे भाग पुरवणे, उत्पादनाचे अधिष्ठापन म्हणजे एखादी वस्तू आहे त्याचं इन्स्टॉलेशन करून देणं, विक्रीयोत्तर सेवा. सेवा म्हणजेच इथं विक्रीयोत्तर सेवा किंवा विक्रीपूर्व सेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे मार्जिन, आपण हा जो भाग आहे त्याला मार्जिन असं आपण म्हणतो, मराठीत माया असं म्हटलं जातं. तर एकूण मूल्य वजा मूल्य निर्मितीच्या सर्व कार्यांचा खर्च म्हणजे माया होय. म्हणजे जो काय उत्पादन खर्च आलेला आहे आणि उत्पादन खर्च त्याच्यामध्ये आपण नफा ऍड करून किंमत तयार होत असते. तर पोर्टर यांचे मत असं आहे की व्यवसाय संस्थेकडे समग्र दृष्टीने पाहून स्पर्धात्मक फायदा लक्षात येत नाही. व्यवसाय संस्थेच्या विविध कार्यामधून त्याचा उगम होत असतो. विविध कार्याचा प्रभाव खर्चावर आणि भेदकरणावर पडतो. व्यवसाय संस्थेमधील कार्य कशी करण्यात येतात याचे परीक्षण पद्धतशीर रीतीने करणे व कार्यामधील परस्पर संबंध लक्षात घेणे यामधून स्पर्धात्मक फायद्याची उगमस्थाने समजतात. विशिष्ट संस्थेची मूल्य साखळी आणि त्यांची स्पर्धकांच्या मूल्य साखळीशी तुलना करणे यातून स्पर्धात्मक फायदा जो आहे तो फायदा लक्षात घेता येतो. म्हणजे स्पर्धात्मक फायदा जर मिळवायचा कसा मिळवला जातो तर ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांवरती तो फायदा जो आहे तो अवलंबून असतो. सपोर्टिव्ह ऍक्टिव्हिटीज, प्रायमरी ऍक्टिव्हिटीज आणि याच्या सगळ्या प्रक्रियेतून उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च जर मिनिमम ठेवला तर या ठिकाणी नफा मिळत असतो. मग त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते मुद्दे विचारात घेतले जातात. ठीक आहे, आलं का लक्षात तुमच्या? धन्यवाद.